नाईकवाडीत शोकसभा, अजितदादांच्या आठवणींनी डोळे पाणावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाल्यानंतर राज्यभरात शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी नाईकवाडी गावात स्वर्गीय अजितदादा पवार यांची शोकसभा अत्यंत दुःखी वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. या शोकसभेसाठी नाईकवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री वामन खोसकर, श्री विलास बदादे, ग्रामपंचायत सरपंच सौ भारतीताई बदादे, श्री भास्कर खोसकर, श्री सुखदेव खोसकर, श्री दत्तूभाऊ लिलके, श्री पुंडलिक निपळुंगे, श्री मनोहर शिरोळे, श्री संगमनेर भाऊ, श्री सावळीराम बाबा, श्री उल्हास जाधव सर व श्रीमती स्मिता पाटील मॅडम यांनी स्वर्गीय दादांच्या सामाजिक, राजकीय व लोकाभिमुख कार्याचा गौरव केला. वक्त्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की दादा आज आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या कार्यामुळे ते कायम जनतेच्या मनात जिवंत राहतील. दादांच्या निधनाची बातमी समजताच नाईकवडी गावाचे सुपुत्र व इगतपुरीचे आमदार श्री हिरामण नाना खोसकर यांना अश्रू अनावर झाले. दादांशी असलेला जिव्हाळा यावेळी स्पष्टपणे दिसून आला. शेवटी दादांच्या आत्म्यास शिरशांती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबियांना व आप्तेष्टांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना करत शांतीपाठ घेण्यात आला. उपस्थित सर्वांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शोकसभेला या ठिकाणी जमलेलो आहोत. या शोकसभेला उपस्थित असलेले आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, मंचावरील सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ बंधू, 28 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारतासाठी सभा आहे. ही आपली शोकसभा आहे. 4 दिवसापूर्वी आपले राज्याचे सर्वांचे लाडके असे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत दुःखद असं निधन झाल्यामुळं सकाळी 8:46 वेळ होती. बारामतीला विमान लँडिंग होताना जी काही दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गवासी माननीय अजितदादा अनंतराव पवार यांची दुर्घटना झाली.